छत्रपती संभाजीनगर शहरातील एका महाविद्यालयामध्ये RSSची नोंदणी सुरू होती आणि त्या नोंदणीला आंबेडकरी कार्यकर्त्याकडून विरोध करण्यात आला आणि तो विरोध जो आहे तो व्हिडिओ जो होता तो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर एक वादंग त्या ठिकाणी पेटला होता आणि त्या ज्यांनी विरोध करण्यात आलेला आहे राहुल मक्कासरे आणि विजय भाऊळ या दोन कार्यकर्त्यावरती सुद्धा RSSकडून गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीसुद्धा उडी मारली तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर आंबेडकर कृती समितीने सुद्धा उडी मारली आहे आणि वंचित बहुजन आघाडीकडून उद्या मोर्चासुद्धा काढण्यात येणार आहे तर क्रांती चौकामध्ये समितीकडून आंदोलन देखील करण्यात येणार। मात्र मी ज्या परिसरात उभा आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हा परिसर आहे आणि याच परिसरामध्ये आंबेडकरी कार्यकर्त्याने अनेकदा जो आहे हा RSSचे कार्यक्रम जे होते हे उधळून लावले होते आणि आपण या ठिकाणी बघू शकता की हेच ते कार्यकर्ते आहेत आणि हे जे प्रमुख जे नेते आहेत यांच्याकडनं हे कार्यक्रम या ठिकाणी उधळण्यात आलेले होते आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात समाज माध्यमावर सुद्धा काही व्हिडिओसुद्धा व्हायरल झाले होते। मला सांगा आता हा एक आंदोलन होतं आहे याच्यामध्ये पण या अगोदरही विद्यापीठ परिसरामध्ये मोठी मोठी आंदोलनं झाली अक्षरशः झटापट झालेली होती तुमच्यासुद्धा गुन्हे दाखल झालेले होते मात्र नेमका आता हा तर एवढा मोठा वाद नाही आहे पण हा एकदम मोठा केला जातोय का? नक्कीच। आता मी आपल्याला जवळचंच एक उदाहरण सांगतो। 2 वर्षापूर्वी ABP जो विद्यार्थी संघटना चालवतो RSS प्रणित भारतीय जनता पार्टीचा दुसरा पार्ट 2 वर्षापूर्वी त्यांच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांनी खोडसाळपणा केला होता विद्यापीठामध्ये। शिक्षण इथं घेतात आणि ABP असा उल्लेख त्यांनी अनेक ठिकाणी केला होता। म्हणजे काय केलं त्यांनी स्प्रे मारला आम्ही त्यांना हाणून पाडलो होतो। आम्ही त्या गोष्टीला या घटनेमध्ये प्रत्येक वेळा काय होतं की ते दाखवतात की ते श्रेष्ठ पण आम्हाला सांगा की ते श्रेष्ठ कशासाठी? कारण 2 वर्षापूर्वी जेव्हा त्यांनी हा खोडसाळपणा केला तर हे त्यांची कूटनीती होती हे जातीय द्वेषातून केलेलं कूटनीतीचं कार्यस्थान होतं म्हणून आम्ही त्यांना हाणून पाडलो होतं। हाणून पाडलं असं सांगताय। महत्त्वाचा विषय की तुम्ही स्वतः म्हणजे RSSच्या कार्यकर्त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यातून भिडलेल्या होता त्या ठिकाणी त्याच्यामध्ये तुम्ही गेलेला होता आणि तुमच्यावर देखील त्यावेळेस गुन्हे दाखल झालेले होते। मात्र आता आपण जर पाहिलं तर वंचित बहुजन आघाडी सांगते की हे ज्या काल परवा जे गुन्हे दाखल झालेले ते मागे घेण्यात यावे तुम्ही काय अशी काही पोलिसांकडे तक्रार करण्यात आलेली होती काय गुन्हे मागे म्हणून? नाही, आम्ही ज्यावेळी आंदोलनं केली त्यावेळी त्या आंदोलनाचं स्वरूप वेगळं होतं आणि सरळ त्यांचे आणि आमचे 2-2 हात झालेले आहेत। या ठिकाणी अनेकदा संघाच्या कार्यकर्त्यांना आम्ही पळू इथे मारलेलं आहे कारण संघाचं जे काम आहे या देशामध्ये जातीमध्ये धर्मामध्ये द्वेष पसरवायचा आणि आपसात भांडणं लावण्याचं जे कारस्थान आहे त्याला सातत्याने आम्ही आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते म्हणून विरोध केलेला। अगदी काल परवाचा जो प्रकार होता अत्यंत सौम्य पद्धतीने आंबेडकरी कार्यकर्ते त्या ठिकाणी व्यक्त झाले। एखाद्या महाविद्यालयाच्या बाहेर जर RSS सारखी धर्मांध आणि जातीवादी संघटना जर सदस्य नोंदणीचा कॅम्प लावत असतील तर त्याला निश्चितपणे आंबेडकरी कार्यकर्ते विरोध करतात। परंतु परवाचा जो प्रकार होता की कुठल्याही कुणाला शिवीगाळ केलेली नाही कुठलेही तोडफोड त्या ठिकाणी झालेले नाही कुठलाही विध्वंस केलेला नाही अत्यंत चांगल्या भाषेमध्ये या लोकांना समजून सांगितलं। त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या कार्यकर्त्यांनी प्रसंगी पोलिसांना पाचारण केलं पण कायदा हातात घेतला नाही। परंतु असं असताना इथल्या पोलीस प्रशासनाने जाणीवपूर्वक या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल केलेले आणि निश्चितपणे ज्यावेळी आंदोलनं होतात अशा कुठल्याही प्रवृत्तीला विरोध केला जातो त्यावेळी पोलिस त्यांची बाजू घेतात आणि आंबेडकरी कार्यकर्त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतात। परंतु आमचं या ठिकाणी ठाम मत आहे की हे लातो की भूत आहे ये बातों से नहीं मानते। त्यावेळी निश्चितच आमच्या कार्यकर्त्यांनी जर या लोकांना ठोकून काढला असताना तर यांना यांची अवकात दिसली असती। परंतु आज काय झालं की प्रशासन असेल पोलीस असतील किंवा माध्यमं असतील ही या सगळ्या लोकांच्या बाजूची असल्यामुळे जाणीवपूर्वक या घटनेचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला जातोय। जाणीवपूर्वक या शहरामधले असतील किंवा भारतभरामधले असतील हिंदुत्ववाद्यांना उकसवून पुन्हा RSSला बळकटी करण्याचा कार्यक्रम जो चालू आहे तो खरंच निंदनीय आहे। जर RSSला एवढीच आंबेडकरवाद्यांचा एवढा त्रास होत असेल तर आमचं RSSला खुलं आव्हान आहे की तुम्ही या तुम्ही वेळ काळ तुम्ही सगळं तुम्ही ठरवा। त्या ठिकाणी आंबेडकरी कार्यकर्ते तुम्हाला हव्या त्या भाषेमध्ये उत्तर द्यायला सक्षम आहेत। आंबेडकरी कार्यकर्त्यांनी जर तुमच्या विरोधात दंड थोपटले तर निश्चितपणे तुम्हाला पळता भुई थोडी होईल तुम्हाला पळायला सुद्धा जागा राहणार नाही कारण आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याला संघर्ष हा नवा नाहीये। आम्ही काही लाट्या घेऊन बळजबरी कुठेतरी रस्त्यावरती यायचं आणि ताकद दाखवायचा प्रयत्न करत नाही तर ज्यावेळी खऱ्या अर्थानं ताकद दाखवण्याची गरज असते त्या ठिकाणी आंबेडकरी कार्यकर्ता ठोसा देण्याचा
प्रयत्न करत असतो. आणि आतापर्यंत आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी RSS वाल्यांच्या चड्ड्या पिवळ्या केलेल्या आहेत आणि निश्चितपणे RSSने जर त्यांची भाषा बदलली नाही तर इथून पुढेही त्यांना आम्ही जशात तसं उत्तर द्यायला सक्षम आहोत. पण बरोबर आहे, तुम्ही उत्तर द्यायला सक्षम आहात आणि हे तुम्ही स्वतः पाहिलेलं आहे की ह्याच विद्यापीठ परिसरात छावणीचं स्वरूप आलं होतं पोलिसांचं. मात्र छोटा हा कालचा नुसतं फक्त त्यांना सदस्य नोंदणीपासून त्या ठिकाणी रोखण्यात आलेलं होतं, एवढाच हा विषय होता. नेमकं हे याला मोठं कोण करतंय? नाही, काय माहिती आहे का, आपण जेवढं RSSला समजून घेतोय त्या बाबतीत मला एक सांगावंसं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असेल, कालचं पॉलिटेक्निक महाविद्यालय असेल, अशा प्रत्येक शैक्षणिक संस्थांमध्ये RSSचे बांडगुळे यांनी बसून ठेवलेले आहेत, RSSचे लोक यांनी पेरून ठेवलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांमध्ये जातीमध्ये धर्मांमध्ये भांडणं लावण्याचं कारस्थान होतंय. आज आपण बघितलं की परवा मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात जाहीर केलं की इथे शहरी नक्षलवादापासून धोका आहे, परंतु RSSचे जे बांडगुळं या ठिकाणी येऊन जातीमध्ये धर्मामध्ये भांडणं लावण्याची भाषा करतायत. त्यांच्यावरती सरकारचं काय नियंत्रण आहे? कर्नाटक सरकारनं कायदा केला की RSSच्या यंत्रणेमध्ये कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्यांना काम करता येणार नाही, परंतु त्या उलट इथलं महाराष्ट्र शासन जे RSSच्या बळावरती RSSच्या पिलावळी म्हणून काम करताय ते या ठिकाणी RSSला पाठबळ देण्याचं काम करताय. आणि महाराष्ट्रात उद्याच्याला असा कायदा देखील होऊ शकतो की सरकारी कामकाजामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना RSS मध्ये सामील होता येईल. मग या सरकारला आमचा हा प्रयत्न आहे की जर उद्याच्याला एखाद्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला मुस्लिम धर्माच्या एखाद्या धार्मिक संघटनेमध्ये काम करायचंय, सरकार त्याला परवानगी देणार आहे का? आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी जर उद्याच्याला ही भूमिका घेतली की मी माझ्या समाजाच्या संघटनेमध्ये मला सामील व्हायचंय, सरकार त्याला परवानगी देणार आहे का? ख्रिश्चन समुदायाच्या बाबतीत देखील सरकारला ही भूमिका घ्यावी लागणार आहे आणि सरकारला कुठल्याच गटाचं समर्थन करता येत नाही, कारण सरकार हे सर्वांचं असतं. परंतु हे जर सरकार केवळ RSSच्या हातावरचं बाहुलं होणार असेल तर निश्चितपणे अशा सरकारला जसाच तसा उत्तर हा इथला आंबेडकरी चळवळीतला प्रत्येक कार्यकर्ता देण्यासाठी सक्षम आहे. तुम्ही सांगता सक्षम आहे. तुमच्या बाकीकडे मला बाकी विचारणे तुम्हाला एक प्रश्न विचारतो मला की उद्या आता या ठिकाणी क्रांती चौला एक आंदोलन होत आहे आणि संघाच्या कार्यालयावरती वंचितकडून मोर्चा काढला जातोय. हे दोन म्हणजे आंबेडकरी एकच आहे, मग दोन मोर्चे काम काय दोन आंदोलन का काय? आता प्रत्येक क्षेत्रामध्ये जसं आंबेडकरी चळवळीला गडबाजीचं ग्रहण लागलेलं आहे तसाच काहीसा हा प्रकार आहे, परंतु निश्चितपणे दोन्ही बाजूची जी माणसं आहेत ती RSSच्या विरोधात ठाम आहेत आणि वंचित बहुजन आघाडीने जो मोर्चा काढलेला आहे, खरं तर हा मुद्दा मुळातच वंचितनं उचललेला आहे. कारण वंचितच्या कार्यकर्त्यांनीच पॉलिटेक्निक महाविद्यालयामध्ये जो प्रकार सुरू होता त्याला पहिल्यांदा चव्हाट्यावर आणलं, नंतर आमच्या आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते विजय बाऊळ हे त्या ठिकाणी गेले आणि हा सगळा प्रकार घडलेला आहे. परंतु ज्या पद्धतीने पोलीस या कार्यकर्त्यांना ट्रीट करण्याचा प्रयत्न करते किंवा यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न करते, त्याच पोलीस प्रशासनाला आमचं आव्हान आहे की त्या ठिकाणची जी नोंदणी होती ती पूर्णपणे बेकायदेशीर होती. RSSची कुठलीही नोंदणी नाही, ही सगळ्या म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. आणि एवढं सगळं स्पष्ट असताना RSS सारख्या संघटनेंना पोलिसांनी का सर्टिफिकेट द्यावं आणि अशा कार्यकर्त्यांनी ज्यांनी अत्यंत सौम्य पद्धतीने या सगळ्या प्रकरणाला हाताळलेलं आहे त्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक दबावात आणण्याचा जो प्रयत्न केलाय त्याचा आम्ही निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाला आमचं आव्हान आहे की त्यांनी दुसऱ्या बाजूच्या लोकांवरती गुन्हे दाखल केले पाहिजेत, समोरच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे. उद्या शहरामध्ये दोन आंबेडकरी पण एक आंदोलन आणि एक मोर्चा काढला जातोय. वंचितकडनं जर पाहिलं तर त्या संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढला जातोय, तर समितीकडून ह्याच्यामध्ये आंदोलन केलं क्रांती चौकामध्ये. असं वाटत नाही का हे म्हणजे दोन गट पडल्यासारखं असं वाटत नाही? मुळात आता आमचे आंबेडकरी चळवळीतील सहकारी सचिन निकम यांनी जे सांगितलं तोच विषय धागा पकडून मी पुढे सांगतो की आंदोलनं होत असतात, विविध गट तट असतात, त्या पद्धतीने त्यांचे अजेंडे ठरलेले असतात. त्यानुसार वंचित हा एक राजकीय पक्ष आहे आणि राजकीय पक्ष म्हणून राहुल मकासरे जे आहेत यांनी जे सुरुवातीच्या दिवशी जे आंदोलन केलं होतं राहुल मकासरे यांनी, तर ते वंचित बहुजन आघाडी पक्षाचे पश्चिमचे शहराध्यक्ष आहेत युवक आघाडीचे. तर त्यांनी ते आंदोलन चांगल्या पद्धतीने केलं होतं. त्या आंदोलनाला महाराष्ट्र प्रसिद्धी मिळाली होती आणि त्या आंदोलनातून संपूर्ण देशभर तो व्हिडिओ गेला, सगळ्या काही बाबी समोर आल्या जनतेच्या. आणि मुळात मग राहुल मकासरे यांनी जे आंदोलन केलं तर त्याच्यानंतर परत एकदा दुसऱ्या दिवशी ते लोक तिथे जाऊन बसले, त्यांनी त्यांची नोंदणी केली. मग दुसऱ्या दिवशी तिथं विजय बाऊळ गेले, त्यांनीही ते आंदोलन केलं. आता मूळ गोष्ट अशी आहे याच्यातली जर समजून घ्यायची, आपण ज्यांना या ठिकाणी चर्चेसाठी बोलवलेलं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि आपण याचे चेहरे जर बघितले तर आंदोलनात दोन्ही आंदोलनात आपण जर फरक समजून घेतला तर मी त्या आंदोलनाचा एक भाग होतो कधी काळी. ह्या सगळ्यांनी त्या विचारधारेच्या विरोधात आक्रमक, तितकेच वैचारिक आणि तितकेच बंडखोर आंदोलन केलेले आहेत, बरोबर आहे. मग ते समोरची लढाई असू द्या, जे पॅन्थर स्टाईल असेल किंवा जी भाषा ज्याला समजते त्या भाषेत आम्ही ते आंदोलन केलेले आहेत त्यावेळेस.
रस्त्यावरची लढाई असू द्या, पोलीस स्टेशनची लढाई, आम्ही शिक्षाही भोगलेल्या आहेत. मूळ प्रश्न हा आहे की जर तुम्हाला न्यायच करायचा आहे, भारतीय संविधानाच्या दृष्टीने जर बघायचं असेल, सचिन भाऊ असतील किंवा आनंद लोखंडे असतील आमचे, किंवा राहुल भाऊ असतील किंवा अमित भाऊ असतील, विचार करायचा आमच्यापैकी जर तिथं कोणी असते किंवा माझे जे जुने सहकारी होते आंदोलनातले, दीपक केदार असतील, अनेक लोक आहेत, तर तो टेंट तिथे राहिला नसता. मुळात आंदोलन जर करायचं असतं तर. परंतु ह्या आंदोलकांनी तुम्हाला असं तुमच्या बोलण्यातून दिसतंय की तो स्टंट होता मग? नाही, स्टंट नाही, स्टंटचा विषय नाही तो. परंतु त्यांनी ज्या सौम्य पद्धतीने आंदोलन केलं आणि पोलीस प्रशासनाने जी ऍक्शन दिली त्याला, त्याच्यावरती आमचा आक्षेप आहे. आंदोलनाची स्टाईल प्रत्येक वेगळी असू शकते. मला आक्रमक आंदोलन करायचं, मी मोडतोड करेल, मारहाण करेल, झाडापट करेल, ती माझी स्टाईल आहे. यांची स्टाईल वेगळी असू शकते, यांची वेगळी असू शकते. पोलिसांनी जी रिॲक्शन दिलेली ती फार गंभीर आहे, हे मला सांगायचं. यांनी आंदोलक म्हणून राहुल माकासरे यांनी पहिल्या दिवशी आक्रमकता दाखवली, विजय वळू यांनी सौम्य भाषेत आंदोलन केलं. त्यांनी तुम्ही जर बघितलं तर कुठं कायद्याचा भंग केलेला नाही, ते एकटेच गेले, त्यांची निदर्शन बाब आली, त्यांनी ते केलं. पोलिसांनी जे गंभीर गुन्हे नोंदवले त्याच्यावरती आक्षेप आहे. आणि दुसरा आक्षेप आहे की आम्ही ज्यावेळेस आंदोलन केलं, आम्ही कधी मागणी नाही केली गुन्हे मागे घ्या. आमची ही मागणी असली पाहिजे की समोरच्या मुलांवर गुन्हे नोंद झाले पाहिजे. पहिल्या दिवशी राहुल माकासरे यांनी ते लोक उठवले, आक्रमक भूमिका घेतली, दुसऱ्या दिवशी ते लोक येऊन बसतात. यांचा अर्थ काय की त्यांनाही कुठेतरी हे वातावरण खराब करायचं आहे. बरोबर आहे. दुसऱ्या दिवशी जाण्याची गरज नव्हती. किंवा त्या कॉलेजनं जशी सुमोटो ऍक्शन पोलिसांनी घेतली, कारण कॉलेज सारखं शासकीय कॉलेज, त्या कार्यकर्त्याचा काय काय उद्देश असू शकतो बाबा? म्हणजे तुम्हाला विरोध झाला, पुन्हा ते येऊन बसलेत आणि पुन्हा त्यांनी सदस्य नोंदणी चालू केली. उद्देश सरकारी कॉलेज आहे, त्या सरकारी कॉलेजच्या लोकांनी विचारायला पाहिजे होतं की तुम्ही आमच्या कॉलेज समोर येऊन का बसतायत. बरोबर आहे. आणि दुसऱ्या दिवशी ज्यांनी आंदोलन केलं त्यांनी प्राचार्याला बाहेर बोलावलं पाहिजे होतं की तुमच्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये होतंय तर तुम्ही हे का अलाव करतायत. मग आता जी FIR झालेली आमच्या लोकांवरती, आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या राहुल माकासरे यांच्यावरती त्यांनी तर गंभीर गुन्हे लावलेत, नॉन बेलेबल ऑफेन्स आहेत 9 लोकांना, आणि त्यांचे सहकारी 9 लोक. विजय ओळ यांच्यावरती FIR आहे, पण त्यांच्यावरती इतके गंभीर स्वरूपाचे गुन्हे नाही आहेत. पण राहुल माकासरे यांच्यावरती इतके गंभीर गुन्हे लावलेत. मग तपासाचा हाही भाग असला पाहिजे पोलीस प्रशासनाचा की कॉलेज कॅम्पसची परवानगी आहे का, किंवा कॉलेजमधून कोणी एखादा कर्मचारी, प्राचार्य, शिक्षक हे जे लोक टेंट लावून बसले होते यांच्याशी यांची काही चर्चा झालेली का, मिलीभगत आहे का, मग यांना परवानगी कोणी दिली, दुसऱ्या दिवशी यांनी डेअरिंग कशी केली बसण्याची, हा सगळा तपासाचा भाग व्हायला पाहिजे ना. आणि ज्यावेळेस म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं, पोलीस जे आहे याच्यामध्ये तपासाच्या हलगर्जीपणा करते. मी जर माझ्या संघटनेच्या लोकांवर हा जर प्रसंग असता तर माझी ही पहिली मागणी असायला पाहिजे होती की दुसऱ्याही लोकांवरती गुन्हे नोंद झाले पाहिजे. मागं घ्यायची मागणी दुसरी असली पाहिजे. मागं केव्हा घ्या, मग गुन्हे त्यांच्यावर नोंद करा, समन्याय वाटप द्या, नसन होत तर मग आमचे गुन्हे मागे घ्या. पण आपण जर नुसतं म्हणणार गुन्हे मागे घ्या, मग याला आमचा विरोध आहे. गुन्हे त्यांच्यावर नोंद झाले पाहिजेत. जर तुम्हाला वैचारिक लढा त्या ताकदीचा लढायचा आहे तर मग तुमच्या पोलिसावर आपलं ते प्रेशर असलं पाहिजे ना की तुम्हाला सुमोटो ऍक्शन आता कळाली. याच्या अगोदर देशात, राज्यात आणि छत्रपती संभाजीनगरात असे अनेक प्रसंग झालेले. किती वेळेस पोलिसांनी सुमोटो ऍक्शन घेतल्या, किती वेळेस पोलिसांनी सुमोटो कारवाई केली. मग तुम्हाला आमचेच कार्यकर्ते दिसतात का सुमोटो घेताना? बरं घेतले तर मग राहुल माकासरे वेगळी कारवाई, याच्यावर वेगळी कारवाई, हे म्हणजे हा सगळं मिस्ट्रीज आहे. नाही म्हणजे संभ्रम निर्माण करणारा प्रश्न. संभ्रम. मला सांगा, तुम्ही मोठी मोठी आंदोलन केले, तुम्ही आंबेडकर चळवळीत अनेक दिवसापासून आहात तुम्ही, मात्र काय हा छोटासा प्रसंग त्या ठिकाणी पोलिसांना बोलवण्यात आलेलं होतं, मात्र पोलिसांनीच उलट गुन्हे जे होते ती कार्यकर्त्यावर दाखल आणि ती गंभीर स्वरूपाची गुन्हे दाखल करण्यात आली. आणि विषय असा आहे की राहुल माकासरे जे वंचित बहुजन आघाडीचे ते विद्यार्थी चळवळीत काम करणारे नेते, आणि त्याची अशी भूमिका होती की बाबा शैक्षणिक हा भाग आहे सगळा, आणि शैक्षणिक विभागामध्ये समजा कुठल्याही धर्माचा माणूस इथं म्हणजे धर्म प्रचार प्रसाराचं काम शिक्षण क्षेत्रात नाही केलं पाहिजे. पण त्याचा आरोप होता की बाबा संबंधित लोक हे धर्मचे विचारधारा रुजवण्याचं काम करताय, तुम्ही ते शैक्षणिक ठिकाणी करू नका. आणि त्याने एकदम सॉफ्ट चर्चा केली त्या लोकांना, म्हणजे नॉर्मल बोलला. पण त्याच्यानंतर त्याच्यावर अतिशय गंभीर गुन्हे दाखल झाले, म्हणजे ते बेलेबल नाही आहे, म्हणजे कोर्टात त्याला जामीन सुद्धा नाही. म्हणजे त्याला काय मारहाण नाही केली, क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज नाही केली, फक्त बोलला. आणि दुसऱ्या दिवशी परत हाच प्रकार घडला. आणि प्रकार घडल्यानंतर काय झालं, तेच लोक तिथं होते. तर म्हणजे पोलिसाचा विषय म्हणजे याच्यामध्ये असा मोडस ऑपरेंडी अशी आहे की काहीतरी म्हणजे ह्या विषयाला काहीतरी त्यांना हे द्यायचं होतं, म्हणजे एक बागलबुवा करायचा होता. आणि समाजामध्ये वाद कसा निर्माण होईल असा काही त्याचा हेतू असेल. कारण की म्हणजे RSSला हे बाबा हे वाद उफळून आणायचा असं, म्हणजे किंवा हात घडून आणायचा आहे का? म्हणजे विषय म्हणजे तोच विषय ना, मारामारीनी भांडणनी. आता आम्ही आंदोलन केले, आम्ही जेलामध्ये गेलो, आम्ही जामीन घेतली, आम्ही कोर्ट फेस केलं. पण विषय काय आहे, तो म्हणजे विचारधारेच्या विरोधात काम झालं पाहिजे. इथं भांडण नाही, काही नाही. आणि राहुल माकासरेवर गंभीर होतात.
म्हणजे राहुल मकासरे अवंचितचा कार्यकर्ता आहे आणि दुसऱ्या दिवशी एक कार्यकर्ते वाऊळ आंदोलन करतात, त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात. पण विषय काय होतो, ह्या विषयाला काहीतरी वेगळा म्हणजे पोलिसाच्या माध्यमातून फक्त आंबेडकरी विचारधारेच्या लोकांवर गुन्हे दाखल करायचे आणि संबंधित लोक तिथं शैक्षणिक क्षेत्रामध्ये कोण असं याच्यामध्ये? विदाऊट परमिशनचे येतात, त्यांच्यावर नाही करायचे. म्हणजे याच्यामध्ये काहीतरी आंबेडकरी समाज कसा आहे, ॲक्शन टू रिॲक्शन आहे, त्याच्यामुळं हा आक्रमक होईल, काहीतरी वाद निर्माण होईल. तर काहीतरी त्यांना हो ना, पण तुम्ही खतपाणी कोण घालताय मग असं थोडक्यात? येणाऱ्या निवडणुका आहे किंवा XYZ काही बी समजा त्यांच्या डोक्यात काहीतरी अजेंडा असेल, तर ह्या माध्यमातून ते असं काहीतरी विचित्र वातावरण तयार करून म्हणजे आंबेडकरी समाजाच्या मुलांच्या म्हणजे उद्रेकी पणा तयार करतात, समजा त्यांच्या आणखी त्याचं आयुष्य बरबाद करायचं असं काहीतरी अजेंडा असू शकतो कुणाच्या तरी माध्यमातून. आणि पोलीस याच्यामध्ये सामील आहे, कारण पोलिसांना एकच बाजू गुन्हेगार ठरवली, दुसरी पोलिसांनी दोन्ही साईडच्या लोकांना मग समज दिली पाहिजे. पण थोडक्यात असं जर पाहिलं आपण तर RSSचा काहीतरी अजेंडा आहे आणि RSSला काहीतरी मोठं काहीतरी घडून आणायचं आहे आगामी निवडणुकीत असं त्यांना सांगणं का वाटतं? असं दिसतंय का, असं वाटतंय का? हे मनुवादी विचारसरणीचे जे लोक दिल्ली सरकारमध्ये बसलेले आहेत, मोहन भागवत RSSचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत, ज्याची नोंदणीच नाही, अशा RSSचे संस्थापक अध्यक्ष मोहन भागवत इथं बसलेले आहेत आणि त्यांनी BJP गव्हर्नमेंटला ते क्लिअर तसं त्यांचा अजेंडा आहे की आजपर्यंत ज्या बी आंबेडकरवादी समाजामध्ये जे कार्यकर्ते आहेत ते आंदोलक असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांचे रेकॉर्ड खराब करून त्यांना घरी बसवा, हे त्यांचं क्लिअर त्याच्यावर इंटेन्शन आहे. त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी या मनुवादी विचारसरणीतून या लोकांच्या सुरू होऊ लागल्यात आणि हे मनुवादी भांडगुळं हे सगळे त्यांच्या हे जे कॉलेजमध्ये बसलेले त्यांचे काही लोक आहेत, आम्हाला नावानिशी सगळ्या गोष्टी माहीत आहेत, पण काही गोष्टी कॅमेऱ्यासमोर आम्हाला बोलता येत नाहीत किंवा कोणासमोर करता येत नाही. पोलीस प्रशासनानं दोन्ही पार्ट्यावर गुन्हे दाखल करायला पाहिजे होते, त्यांनी केले नाही. ही सगळ्यात अत्यंत गंभीर गोष्ट आहे. दादा, विषय हाच होता की याच विद्यापीठात तुम्ही अनेक आंदोलन तुम्ही सांगाल तशी डायरेक्ट भिडलेला आहात तुम्ही आणि मोठी तुम्ही त्यांची कार्यक्रम उधळून सुद्धा लावण्यात आलेली. मात्र त्यावेळेस एवढं काही प्रोपोगंडा म्हणजे एवढं काही झालं नाही, पण मात्र छोट्याशा एका व्हिडिओमुळे आणि नेमकं एवढं मोठं वादंग का होतंय सर? हे वादंग याच्यासाठी होतंय की जे राहुल पंकासरेने पहिल्या दिवशी केलं ते विषय संपला, त्याच्यानंतर विजय भाऊलनं मार्केटमध्ये ते विषय घेतल्याच्या नंतर याचा जो फेसबुक किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या द्वारे जे प्रसार झाला, माध्यमातून प्रसार झाला, त्याच्यानंतर त्या लोकांच्या डोक्यामध्ये त्या गोष्टी आल्याच्या नंतर त्यांनी याला तूल दिली. याला तूल दिल्याच्या नंतर दोन्ही जे राहुल मकासरे विजय भाऊळ यांच्यावर गुन्हे दाखल केले. गुन्हे दाखल केल्याच्या नंतर आंबेडकरी चळवळीमध्ये आक्रमकता निर्माण होईल आणि ह्या लोकांना त्याचा बेनिफिट असा होईल की ज्या बी आता उद्या मोर्चे निघणार आहेत, उद्या जे मोर्चे निघणार, उद्या जे आंदोलन होणार, याच्यामध्ये पोलीस प्रशासन यांच्यावर गुन्हे दाखल करणार. यांच्यावर गुन्हे दाखल करून यांना आतापर्यंत हर्सुल जेलमध्ये पाठवून हे करून यांचे रेकॉर्ड खराब करणार. जे विद्यार्थी असतील ज्यांच्यावर गुन्हे दाखल नाही आज, हे सगळे लोक तिथं त्यांचा रेकॉर्ड खराब करून त्यांना मनुवादी विचारसरणीच्या लोकांचे हे म्हणून म्हणजे याच्या मागे बी काय RSS असं दिसतंय मग का बाबा असे हे करून असे करायचं? नाही, 100% याच्या मागे RSSचं प्लॅनिंग आहे, BJPचं प्लॅनिंग आहे, सत्तेमध्ये बसलेल्या लोकांचं प्लॅनिंग आहे. कारण ज्यावेळी कुठल्याही गोष्टीला एका बाजूने विरोध होतो त्यावेळी त्याचे समर्थक ऑटोमॅटिक एकत्र होतात, म्हणजे कुठंतरी केंद्रीकरण केलं जात आहे. आणि RSSला विरोध झाल्याचं दाखवून हिंदुत्ववादी संघटनांचे किंवा हिंदुत्ववादी विचारांचे जे लोक आहेत त्यांना एकत्र आणायचं आणि पुन्हा एकदा या देशामधला जो आंबेडकरी समाज आहे, या देशातला जो अल्पसंख्याक घटक आहे, त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करण्यासाठी, त्यांच्यावरती दडपशाही करण्यासाठी त्यांचा वापर करायचा हा स्पष्ट अजेंडा याच्या मागील या प्रकरणाची ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती चर्चा झाली, या चर्चेतून RSSला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की त्यांचे जे अर्धे डोक्याचे जे मुलं आहेत, हाफचड्डीवाले जे पोर आहेत, त्यांच्यामध्ये आक्रमकता आणण्यासाठी, त्यांना जाणीवपूर्वक कुठेतरी बूस्ट देण्यासाठी या प्रकरणाला हवा दिली गेलेली आहे. पाहिजे तसं या प्रकरणामध्ये कुठल्याच पद्धतीने RSSला याचा फटका बसावा असं काही नव्हतं, परंतु जाणीवपूर्वक हे प्रकरण त्या पद्धतीने उचलण्यात आलेलं आहे, त्या लेवलला घेऊन गेलेलं आहे. आणि आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी च्या वतीने एवढं सांगू इच्छितो की RSSचे जे हे छुपे अजेंडे आहेत, हे अजेंडे आम्हाला कळत नाही अशातला भाग नाही. प्रत्येक शैक्षणिक संस्थांमध्ये, शासकीय कार्यालयांमध्ये, इव्हन दो पोलीस प्रशासनामध्ये देखील RSSची माणसं बसवलेली आहेत आणि त्यांच्या माध्यमातून इथल्या शोषित, पीडित, वंचित घटकांना, अल्पसंख्याक समुदायाला टार्गेट करण्याचा हा जो प्रयत्न होतोय आता यांनी थांबवला पाहिजे. जसं आज पण बघतोय की वेगवेगळ्या देशांमध्ये तिथली युवा शक्ती रस्त्यावरती उतरून तिथल्या राजकर्त्यांच्या
गांडीवरती लाता मारून त्यांना हाकलून लावतायत, तशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली तर त्याच्यावरती आघाडीमध्ये आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते असतील. मग असं म्हणता येईल का आता सध्या की बाबा RSS हे सध्या म्हणजे सध्याचे काही सध्या आंदोलन सध्या ही परिस्थिती किंवा आंदोलन सुरू आहे किंवा आंदोलन होणार आहे हे त्याच्या मागे RSS तुम्ही बघा ना, तुम्ही इथला देशाचा पंतप्रधान म्हणतो की RSS ही खूप चांगली संघटना आहे. मग ही चांगली संघटना तिला आणा ना नोंदणीकृत त्याच्यामध्ये आणा. महाराष्ट्रातला मुख्यमंत्री म्हणतो की RSS ही शांतताप्रिय संघटना आहे. मग RSS मध्ये असणारी जी लोक आहेत त्यांना शस्त्रांची काय गरज आहे? शांतताप्रिय संघटना आहे, यांचा कुठल्याही जाती धर्माला विरोध नाही म्हणतात आणि बरं दसऱ्याच्या दिवशी हे शस्त्रपूजन करतात. AK-47 सारखे हत्यारे यांच्याकडे ताब्यामध्ये आहेत आणि सरकार जर बुजगावण्याची भूमिका घेत आहे. जर उद्याच्याला हेच हत्यार एखाद्या गल्लीतल्या मुलाने जर तलवार दाखवली, तलवारीने केक कापला तर त्याच्यावरती तात्काळ गुन्हे दाखल होते. पण जाहीरपणे ज्यावेळी RSS शस्त्रपूजन करतं त्यावेळी पोलीस प्रशासनाच्या डोळ्यामध्ये ह्या गोष्टी येत नाहीत का? पोलिसांच्या डोळ्यांनी हे गोष्टी दिसत नाहीत का? परंतु इथला प्रशासन असेल, पोलीस असतील, यांच्यावरती RSSचा पूर्णपणे दबाव आहे आणि इथलं जे सरकार आहे ना, हे सरकार RSSनं तयार केलेलं बांडगुळ आहे. सरकार हे RSSचं केलेलं भांडगुळ आहे त्यात थेट सांगितलं आहे. विषय हा आहे की ह्याच विद्यापीठ परिसरामध्ये आंबेडकरी कार्यकर्त्यांनी आणि RSSमध्ये हातापाई सुद्धा झालेले आणि तुम्ही अनेक ते कार्यक्रम उधळून सुद्धा लागले त्यात तुम्ही सुद्धा होतात. मात्र एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर RSSकडून मोठी मोठी गुन्हे सुद्धा गंभीर गुन्हे दाखल केले जातात. नेमकं हे प्रकरण तरी काय आणि नेमकं चाललं तरी कुणीकडे? खरं तर संघाला इथं हिंदुत्ववाद रुजवायचा आहे. माझं म्हणणं एकच आहे की ज्या पोलीस प्रशासनाने विजय वाऊळ सारखे आणि राहुल मकासरे सारख्या आंबेडकरी कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले तर हे चुकीचं आहे. यांनी फक्त संघाची जे RSSची नोंदणी सुरू होती, सदस्य नोंदणी सुरू होती, त्याला विरोध केलेला होता. पहिला प्रश्न आमचा त्या संघाला एवढा आहे की तुम्ही पोलीस परमिशन घेतली होती का? दुसरी गोष्ट, तिथले जे प्राचार्य आहेत त्यांच्याकडून परमिशन घेतली होती का? तर नाही. यांनी परमिशन न घेता सुद्धा पोलीस प्रशासनाने आंबेडकरी कार्यकर्त्यांनी जे रोखलं की बाबा हे इथं हिंदुत्ववाद किंवा कुठल्याही जाती धर्माचं, त्यांनी सर्वच जाती धर्माच्या याला म्हटलं की तिथं सदस्य नोंदणी नसावी. हा शैक्षणिक वातावरण आहे, तिथं शैक्षणिक वातावरणच राहिलं पाहिजे. मग ते विद्यापीठ असो किंवा महाविद्यालय असो, तिथं शैक्षणिक वातावरण राहिलं पाहिजे. तिथं जाती धर्मामध्ये जर असं तेढ निर्माण किंवा जातीमध्ये जर विभागण्याचा प्रयत्न जर केला तर तिथं शैक्षणिक वातावरण राहणार नाही, ते धार्मिक वातावरण तयार होऊन जाईल. त्यांचं म्हणणं आहे की म्हणजे ही सध्या RSS याच्या मागच आहे, म्हणजे RSS कुठून तरी आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी हे असं काहीतरी वादंग निर्माण आणि देशामध्ये जर बघितलं तर एकच फाईट करू शकते RSSला, ते आहे आंबेडकरवाद. आणि संघाला इथं हिंदुत्ववाद रुजवायचा आहे. इथं समता, स्वातंत्र्य, बंधुत्व म्हणजे धर्मनिरपेक्ष या देशाचा जो धर्मनिरपेक्षतेचा जो अजेंडा आहे तो संपून त्यांना हिंदुत्ववाद इथं रुजवायचा आहे. खरं तर संघाचं हे पूर्वीपासूनच सुरू आहे. आमच्या मित्रांनी ते तसं बोललं की त्यांना जर संघाचं हे करायचं असेल, RSSची नोंदणीकृतमध्ये आणलं पाहिजे. त्यांनी नोंदणी केली पाहिजे धर्मदाय आयुक्तामध्ये, धर्मदायाला, आणि नंतर त्यांचं संघटन वाढलं पाहिजे. ज्या संघटनेची या देशामध्ये नोंदणी सुद्धा नाही त्या देशाकडे फंडिंग येतं कुठून? त्यांच्याकडे वेगवेगळे हत्यारे येतात कुठून? इथं एखादा चाकू जर तलवार जर असली एखाद्याजवळ भेटली तर त्याच्यावर गुन्हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करतात. यांच्या संघाच्या ऑफिसमध्ये सरळ AK-47 आणि देशाच्या म्हणजे जर म्हटलं तर एखाद्या सैनिकाजवळ एवढे ॲडव्हान्स वेपन नाही तेवढे त्यांच्याकडे वेपन्स आहेत. हे आले कुठून? हे तरी त्या संघाने हे झालं पाहिजे, सांगितलं पाहिजे, त्यांना त्याचा खुलासा केला पाहिजे. त्यांना इथं धर्मनिरपेक्षता राहू दिली नाही पाहिजे, त्यांना हिंदुत्ववाद रुजवायचा आहे. आणि इथं अराजकता म्हणजे जर आपण बघितलं बांगलादेश झालं, श्रीलंका झालं, बाकीच्या वेगवेगळ्या देशामध्ये जशी हे झालेलं आहे, अराजकतेचं वातावरण तयार झालं, तसं या देशामध्ये होऊ शकते. जर असं जर वातावरण तयार झालं आणि जर युवा पिढी जर ताकदीनं देशभर जर उतरली तर यांना पळून जावं लागेल देश सोडून. नक्कीच युवा पिढी जर देश सोडून पळून जावं लागलं असं देखील सांगण्यात. तुम्ही पेशंट वकील सुद्धा आहात तुम्ही आणि कार्यकर्ते सुद्धा आहात. विषय हाच आहे की नेमकं त्या ठिकाणी हा वाद झाला, वादाच्या नंतर गंभीर गुन्हे त्याचा दाखल करण्यात आले. मात्र मागणी हीच आहे की त्यांच्या सुद्धा करण्यात यावं. मात्र दुसरीकडे वंचितकडून निवेदन दिलं जातं की बाबा हे गुन्हे मागे घेण्यात यावे. नाही, वंचितची भूमिका ह्या प्रकरणात अत्यंत सुस्पष्ट आहे. बाळासाहेब आंबेडकर यांनी सुस्पष्टपणे त्यांची भूमिका मांडलेली, त्यांच्या पक्षानेही मांडलेली आहे की गुन्हे जे नोंद झालेत तर त्या पोलीस प्रशासनावरती ॲट्रॉसिटी करायला पाहिजे. ही आक्रमक भूमिका आहे आणि ही रास्त भूमिका आहे. कारण की पोलिसांनी सुमोड ॲक्शन घेतली, त्याचा काही बेस असला पाहिजे. तिथं काही हिंसा झालेली नाही आहे, धार्मिक द्वेष पसरवणारे वक्तव्य झालेले नाही आहेत. आणि वंचितनं जो मोर्चा कॉल केलेला आहे त्यांच्याकडून आम्हाला औपचारिक पद्धतीनं निमंत्रण होतं. आमचा त्यांच्याही मोर्चाला पाठिंबा आहे. दुसरीकडे आंबेडकर कृती समिती जे शहरापुरतं काम करते त्यांचंही आम्हाला औपचारिक निमंत्रण होतं. आमचा त्यांनाही पाठिंबा आहे. आणि दोन विषय वेगवेगळे आहेत. राहुल मकासर यांचा विषय वेगळा आहे
त्यांनी जी उत्स्फूर्त पहिल्या दिवशी जी प्रतिक्रिया दिलेली होती, तर त्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेला पोलीस प्रशासनानं इतक्या गंभीरतेने घ्यायची गरज नव्हती. कारण की राहुल माकासरे विद्यार्थी चळवळीत काम करणार आहेत, त्यांचा तो कॅम्पस होता, त्यांना कोणीतरी तक्रार केली असेल, कोणीतरी आक्षेप नोंदवला असेल, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी जाऊन चौकशी अंतिपूर्ण ती कारवाई केली असेल, कारण ते विद्यार्थी मुवमेंटमध्ये काम करतात. दुसऱ्या दिवशी परत तोच प्रकार झाला, तर दोन्ही कोणी दुसऱ्या दिवशी प्रकार झाला, तर ह्या प्रकरणात स्वतः पोलिसांनी सजग राहायला पाहिजे होतं. कारण अशातला भाग नाही की राहुल माकासरेने जे पहिल्या दिवशी त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्या बाबतीत पोलिसांना माहीत झालं नसेल, अशातला भाग नाही. त्याही दिवशी व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत, बरोबर आहे. कॉलेज प्रशासनालाही कळालं की आपल्या कॅम्पसमध्ये काहीतरी होतंय. राहुल माकासरे वंचितचे शहराध्यक्ष येऊन इथे त्यांनी अशा पद्धतीने आंदोलन केलेलं आहे लोकशाही पद्धतीनं. मग कॉलेजनंही दक्षता घेतली नाही, पोलिसांनी दक्षता घेतली नाही. मग जाणीवपूर्वक दुसऱ्या दिवशी आंदोलन होण्याचं, त्या ठिकाणी टेंट लागण्याचं, याच्या मागचा गोडबंगाल काय हे कळायला पाहिजे ना. पोलिसांनी जाणीवपूर्वक बसू दिलं दुसऱ्या दिवशी त्यांना तिथं, किंवा कॉलेजने जाणीवपूर्वक तिथं बोलवलं. पोलिसांना माहिती होती बाबा की असं वाद होऊ शकतो. व्हायरल झालेला आहे पूर्ण जगानं, पूर्ण देशानं, पूर्ण महाराष्ट्रानं राहुल माकासरे यांचा व्हिडिओ पाहिलेला आहे, वंचितच्या पेजून व्हायरल झालेला आहे. मग पहिल्या दिवशी प्रतिबंध व्हायला पाहिजे होता ना. पोलिसांना जर ते इतक्या गुन्हे कसे नोंद केलेले आहेत गंभीर, याचा अर्थ काय, प्रकरण पोलिसांना गंभीर वाटलं. मग पोलिसांनी पहिल्या दिवशी प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन का नाही घेतली, दुसऱ्या दिवशी पर्यंत का वाट पाहिली पोलिसांनी? म्हणजे पोलिसाला काही होऊ द्यायचंय का? किंवा म्हणजे पोलीस कोणाच्या आदेशाची वाट पाहत होती? पोलीस आदेशाची वाट पाहत म्हणजे पोलिसावर प्रेशर आहे ना. त्या मुवमेंटचं, त्या विचारधारेचं जर प्रेशर आहे, तर आमच्या मुवमेंटचं काम आहे की पोलिसावर प्रेशर बनवायचं. आणि बाळासाहेब ते सांगता अॅट्रॉसिटी करा. आमची तीच मागणी असली पाहिजे की बाबा पोलिसांनी जर सुमोटं घेतली, चला एका मिनिटापुरता आम्ही मानू की पोलिसांना कायदा प्रशासन राखण्यासाठी चला चांगली भूमिका घेतली. मग दुसऱ्या दिवशी ते मुलं जाऊन बसतात, याच्या मागचं इंटेन्शन काय? पहिल्या दिवशी आंदोलन झालं, म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं आहे की बाबा काहीतरी ती या ठिकाणी दंगल घडवण्याचा आरएसएसचा कधी अजेंडा क्लिअर कट आहे ना. दुसऱ्या दिवशी परत जाऊन बसता तुम्ही, परत कुणीतरी कार्यकर्ता जातो तिथं, परत तो त्यांना उठवतो, तो स्वतः पोलिसांना बोलवून घेतो, पोलिस त्या कार्यकर्त्यांना घेऊन जातात, मग परत गुन्हे नोंदवतात. हे सिक्वेन्स काय सांगते आपल्याला? ही सिक्वेन्स समजून घ्यावं लागेल ना. आंदोलन आम्ही केलेले आहेत. आम्ही आंदोलन ज्यावेळेस करतो, आमचे आक्रमक आंदोलन राहायचे, आम्ही स्वतः सांगायचो आम्हाला अटक नाही करायची, आम्ही जबाबदारी घ्यायचो, आम्ही आंदोलन केलेलं आहे. पोलिसांना गुन्हे त्यांच्यावर नोंद करावे लागतील. इथं हे सगळ्यांनी सगळ्यात शिक्षा भोगलेली आहे, इथून तिथून यांचे आंदोलन पुऱ्या जगात गाजलेले आहेत. डायरेक्ट विचारधारेशी भिडलेलो आहे आम्ही, जी काही लढाई असेल ती. या ठिकाणी तो प्रकार झालेला नाही ना. आणि मग तरीही जर त्याला इतकं तूल दिलं जातंय, तर मग जाणीवपूर्वक यांना या ठिकाणी असंतोष क्रिएट करायचा आहे आणि काहीतरी वेगळं यांच्या मनात आहे, याच्यातून हा क्लिअर मेसेज येतो. क्लिअर मेसेज नक्कीच. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर आता आमची सर्वांची एकच मागणी आहे. उद्या आम्ही पोलीस कमिशनरना भेटायला जाणार आहे आणि संबंधित लोक त्यांच्यावर गुन्हे का दाखल नाही केले, आम्ही पोलीस कमिशनरना जाब विचारणार आहे. आणि त्यांच्यावरही गुन्हे दाखल त्याच प्रकारचे करा, म्हणजे तेव्हा तो समन्याय म्हणजे वाटू शकतो. नक्कीच. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर हा सगळा हप्त्याभराचा वाद आहे आणि हा वाद जो आहे आता मोठ्या पेटताना सध्या पाहायला मिळत आहे. कारण याचा विषय हाच आहे, कारण की RSSला आगामी ज्या निवडणुका आहे महानगरपालिकेच्या, या निवडणुकीच्या तोंडावरती काहीतरी मोठी दंगल घडवण्याचा असा विचार आहे आणि काहीतरी असं आहे, असा देखील आरोप जो आहे या ठिकाणी आंबेडकरी कार्यकर्त्याकडून करण्यात आला आहे. मी सध्या वारंवार सांगतो, ज्या सध्या ज्या भूमीत उभा आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा भूमी विद्यापीठाची भूमी आहे आणि याच भूमीवरती RSS असेल किंवा आंबेडकरी संघटना या आपसात भिडल्या आणि मोठी मोठी या ठिकाणी छावणीचे स्वरूपसुद्धा आलेले होती. मात्र हा सगळा प्रकरण जे आहे हे हप्त्याभराचं प्रकरण आता पेटताना सध्याला पाहायला मिळत आहे. आणि उद्या आंबेडकर कृती समिती असेल किंवा एकीकडे वंचित बहुजन आघाडी असेल, हे दोन आंदोलन उद्या पाहायला मिळणार. आणि या आंदोलनानंतर नेमकं काय त्या RSSच्या कार्यकर्त्यांना गुन्हे दाखल होईल का, हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. story.com साठी मी देवरादळे, छत्रपती संभाजीनगर.